शिवराम मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. अखेर लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण हप्ता आता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच महिन्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे. ऑगस्टच्या 2025 मध्येच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता हा येणार आहे. एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे. संपूर्ण बातमी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. आधार संलग्न बँकेमध्ये पडणारा हा हप्ता जे आहे तो याच महिन्यामध्ये मिळणार आहे. लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला आहे. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. संपूर्ण बातमी जाणून घेऊ. तर काय आहे संपूर्ण बातमी? ऑगस्ट 2025 मध्येच म्हणजे याच महिन्यामध्ये 7वा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता जो आहे ऑगस्ट 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांना खूप महत्त्वाची आर्थिक मदत मिळेल. आणि आता जर आपण पाहिलं तर वार्षिक 12,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देण्यात येत असतात. ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपये आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपये असे 12,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत असतात. आता आणि याचा जो थेट लाभ आहे हस्तांतरित आहे तो जो आहे तो प्रणाली म्हणजे डीबीटी प्रणाली आणि म्हणजेच डीबीटीला जी बँक लिंक आहे त्याच्यामध्येच हे हप्त्याचं वितरण होत असतं. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे थेट जमा करण्यात येत असतात. अशी संपूर्ण माहिती आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा याच महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्येच येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अशा पद्धतीने हे हप्ता वितरित होणार आहे. लाडक्या बहिणींना झालेला आहे. आता शेतकरी बांधवांना पण हप्ता मिळण्याची शक्यता आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. धन्यवाद.